देवाचे सुख दुःख समान सगळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उदबोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तो राम कृष्ण वासुदेव सदास्वदेवाचे विषयी विरक्त दया नाही अपपर विषयी विरक्त दया नाही अपपर सर्वदा संतुष्ट होई धन्य जगी तोचे भागीरथी नाती राम कृष्ण वासुदेव सदास्वदेवाचे जाणीव शहाणीव ओझे सांडोली दुरी जाणीव शहाणीव ओझे सांडोली दुरी आपण वस्ती करवर्त कसे संसारी धन्य जगी तोचे हरिनाथी राम कृष्ण वासुदेव सदास्वदेवाचे एका जनार्दनी नित्य हरिचे कीर्तन एका जनार्दनी नित्य हरिचे कीर्तन निश्चयाने सदा हरिचे चिंतन धन्य जगी तोचे हरिनाथी राम कृष्ण वासुदेव सदा स्मरणाची पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने करू बाबा करू काय माझी 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 आपुल्या श्रीपादना पंतराज श्याम ओके सत्वास नंदन नमामि विलास आयो विदले विवरतं वरं परिवाय नातं समाधितं आनंदकन्नं परमत्त विदर परिवार केवलम ज्ञानमूर्ति तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावादिकं त्रिपुररहितं सद्गुरुं नमामि सद्गुरुं नमामि सद्गुरुं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आत्मरूपेण श्रीयस्मै मोय सकल वेदादि वेदमनो श्री कर्म नमस्कार नमः नमः जय गुरु राज धन्य जगी तोची हरिरंगी नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरणाची शेवटी काहीतरी संत पंचायत त्यामध्ये असणारे शांती ब्रह्म नाथ महाराजांचा वासुदेव प्रकरणातील पहिल्याच क्रमांकाचा मालिकेमध्ये या वासुदेवामध्ये महात्म्याची दिनचर्या आहे महात्म्याचं जीवन आहे संपूर्ण जीवनामध्ये महात्मा कसा राहतो हे सर्व लोक लेखा या अनुभवामध्ये आहे
भक्ती ब्रह्मनाथ महाराज या अनुभवाला सांगतात, तो धन्य आहे जो हरिरंगामध्ये नाचतो, तो धन्य आहे जो हरिरंगामध्ये नाचतो आणि रामकृष्ण वासुदेव सदा स्मरण करतो. सदा वासुदेव रामकृष्ण वासुदेव स्मरण करतो आणि हरिरंगामध्ये नाचतो. अजून सुख दुःखामध्ये तो समान आहे आणि जीवांचा कृपाळ आहे. सुखदुःखी समान सकळ जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध, ज्ञानाचं ज्ञान मला ओसंडून चाललेले ज्ञान. ज्ञान म्हणजे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहूया आपण अशी आपण ज्ञान असं ज्ञान ज्याचं ओसंडून चाललेलं आहे असा महात्मा. धन्य जे की तोचे घाललेली नाही. महाराज श्लोक दुःख समान सकळ ज्ञानाचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कठोर. ज्ञानाचा उद्बोध महाराज त्याच्या अंतःकरणात सतत ते ज्ञानाचा बोध असतो. ज्ञानाचा बोध तत्वमसी, ते ब्रह्म मी आहे हे त्याच्या चित्तात सतत नांदतो आणि मग तो भक्तीमध्ये प्रेमामध्ये नाचत असतो. अजून विषयामध्ये विरक्त असतो. विषयी विरक्त तया नाही महाराज. ते विषय मृगजळासारखे असल्यामुळे विषयाचे आभ्राची सावली अशा पद्धतीने असणारे विषय म्हणून विरक्ती असते त्याच्यामध्ये. आपल्याला ते सत्य वाटत आपलं सुदैव होते असे असणारे मला विषयी विरक्त दया नाही सर्वदा संतुष्ट स्वयंव्यापक निर्धार. महात्मा संतुष्ट असतो कारण जे प्राप्त करायचे ते मिळालेलं असतं. मिळवायचं काय राहिलेलं नसतं म्हणून तो सतत संतुष्ट असतो. आपली आशा थांबलेली नाही म्हणून आपण कधीच संतुष्ट नाही. महात्म्याचं लक्षण सांगतात, जाणीव शहाणीव ओझे सांडोनी दोरी. महाराज जाणीव आणि शहाणी. शहाणी कुणी कोण लावायची आणि जाणीव कुणी कोण लावायची. महाराज माझ्या मताने शहाणी घ्या कोण लावावं आणि जाणीव स्वरूप कोण लावावं. पण हे दोन्ही पोहे सांगून जाणीव शहाणी ओझे सांडोनी दोरी. आपण वस्ती कर वर्त कसे संसारी. माझं म्हणणं नाथांचं म्हणतेच अहम ओम सांडिया उपाधी. कारण या उपाधीच आहेत. हे दोन्ही वस्तू सांडून मला शहाणीवाणी जाणीव त्या दोन्ही वस्तू आपण वस्ती कराप्रमाणे वागत असतो. काय करतो आपण एका जनात आणि नित्य हरिकीर्तन. मला सतत हरिकीर्तन करीत अजून आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. कोणत्याही काळामध्ये त्याचं ते असणारा बोध कधीच मोडत नसतो. सतत त्या बोधामध्ये असतो. जागृती स्वप्न सुषुप्ती तीनही काळामध्ये असा असणारा महात्मा. त्या महात्मा चिंतन सांगतात, धन्य जगी तोच येत हरिरंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा सर्वांचे विठ्ठल विठ्ठल. हे तर ऋतून पाठ नाही सेवेला सुरुवात करायची थोडासा घ्या गरजेचं. तसं 2004 पासून काही गाण्यांचं 2004 पासून गेले ना 3 पासून कार्यक्रम चालू केले. सप्तमी ही एकादशी पर्यंत
द्वादशी. मंडळी, महात्म्याची सेवा घडणं ही परम भाग्याची संपत्ती. महात्म्याची सेवा घडणं सोपं नाही. पहिली गोष्ट, सेवा घडण्यासाठी महात्मा करावा लागतो. महात्मा करायला तर निश्चय टिकावा लागतो. आणि निश्चय टिकला तर आपण भाग्यवान. तरी थोडा महात्म्याला आपण कोणत्या आघाडी पाहतो मला सांगता येत नाही. कोणी महात्म्याला वडील म्हणून पाहतं, कोणी भाऊ म्हणून पाहतं, कोणी पती म्हणून पाहतं, कोणी मामा म्हणून पाहतं, कोणी चुलते म्हणून पाहतं. पण महात्मा म्हणून पाहते ना कसं सांगता येत. महात्मा कळणे दुर्लभ. महात्म्य कळून देत नाही आणि जीवाला महात्म्य कळत नाही. असे असणारे मला सद्गुरू नानाबाबा महाराज, बापूंनी, आजीबाई, दादा, सर्व साधक मंडळी महाराज त्या काळात असणारी अतिशय विषम काळ. त्याकडे आजही चांगले बरोबर पटांगण तयारी, चांगलं सभामंडप, सगळे व्यवस्थित राहतात. पण त्या काळात मला पखवाद नव्हता, पखवाद नव्हता. दुसरी गोष्ट, कीर्तन करायची वेळ अडचण. आणि परिस्थिती अशी की सामान्य सर्व मंडळी 14 वर्ष मला सप्तमेळ्या फिरून केल्या. या भागामध्ये सर्वत्र प्रत्येक ठिकाणी ठाणे दर महिन्यात. मला त्याच्यानंतर या ठिकाणी नियोजन झालं. सुरुवात कसं सर्वांना माहिती. प्रत्येक वर्षी मांडव राहिलंच नाही सांगत. दुसऱ्या दिवशी मांडव गेला म्हणजे गेलाच बोलत तिचा नसतो. पण त्याही काळात मला ते खाईदानच जोर सांभाळले. खाईदानच होती असं विषम काळ. महात्म्याने मला जीवाचं राग केलं. घरोघर जाऊन महात्म्याने मला जे असणारा जो परमात्म्याचा जागर आहे, जागर मला महात्म्याचा. प्रत्येकाला घरोघर जाऊन मला प्रत्येकाच्या घरी जायचे महाराज. प्रत्येकाला ही गोष्ट मला परत 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 सांगायची. कारण या जीवाचे अनादी कालाचे संस्कार आहेत. कोणते? मी देह संबंध माझा, आजचे संस्कार नाहीत महाराज. जोपर्यंत महात्म्याचं महाराज यथार्थ दर्शन होत नाही तोपर्यंत संस्कार मिळत नसते. मग तो ब्रह्मदेव जरी झाला तरी, कारण जोपर्यंत मला आपण सोळा ओळखत नाही तोपर्यंत हे विकार संपत नाही. आणि महात्मा महाराज प्रत्येकाच्या घरोघर जाऊन ही गोष्ट करीत असताना असा एक क्षण आला. तो क्षण भयानक होता जगासाठी. एका व्यक्तीसाठी नाही, एका देशासाठी नाही, पूर्ण जगावर मला त्याचं संकट होतं. असा देश नव्हता, जग असा जगामध्ये देश नव्हता की त्या देशामध्ये याचं संकट नव्हतं. आणि त्या असणाऱ्या संकटामध्ये, कोरोनाच्या संकटामध्ये अनेक महाराज महात्मे, अनेक असणारे मला ज्ञानी पंडित, अनेक मला संपत्तीवान, जगतामध्ये ज्यांची वाहवा असणारे मला जे जगताला मला, पण ते माणसं मला त्यावेळेस त्या असणाऱ्या कोरोनाने गेले. त्यामध्ये सामान्य गेले असं नाही मला. जसं पूर आल्यानंतर मला त्या पुरामध्ये काय जात नाही, आग लागल्यानंतर त्या आगी काय जळत नाही, अशी अग्नी काय कशाला जाळीत नाही आगी, तसा महाराज त्या असणाऱ्या कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये महाराज जाणीव होती बरं का महात्म्याला या गोष्टीची. 15 दिवस 10 ते 15 दिवस आधी फोन आला मला.
मी आपण त्या काळात गाई वळायचं काम करत होतो. 2 गाय होते आपल्या वळायचं काम करतो. हो ना का पाऊण तास फोन चालू होता. काल दोन्ही घरी मला म्हणजे तुमचं बरंच बोलायचं तुम्ही या. पण असे प्रश्न होता की येताच येत नव्हते. सगळे बंद होते. गावाचे भाऊ बंद होते. काय करायचं. पण आपलं प्रारब्ध आडवं आपलं असणारं दैव प्रतिकूल असल्यामुळं महात्म्याच्या आपल्याला दर्शनासाठी येणं झालं हे आपलं पूर्ण पाप आहे. मला आणि महाराज क्षयतिथी एकादशी द्वादशी एकादशीचा क्षय आणि द्वादशी कारण भागवत एकादशी म्हणतो आपण त्याला भागवत एकादशी आणि मग त्या तिथं महाराज महात्म्याचं निर्यात झालं आणि महाराज काळ इतका महाराज कोपिष्ट झाला. त्या काळामध्ये महाराज आतीबाई 14 दिवसाला 14 दिवसाला त्याच्यामध्ये वांचन नाही गेली. महाराज असं धर्माचं पालन करणारे धर्माची ध्वजा घेऊन फिरणारे महाराज असणारे धर्माचे रक्षक परत सामान्य जीव भरपूर तयार होतो. राजा कुठेतरी तयार होत असतो महाराज. सगळेच राजे होत नसतात. तसं महात्मा महाराज कुठेतरी एखादा तयार होतो धर्माचं पालन करणारा धर्माचं रक्षण करणारा. बोलणारे खूप बोलत महाराज महात्मे पण धर्म रक्षणाच्या मूर्ती असणार ते विष्णूच्या अवतार असते. असे असणारे महाराज हे महात्मे आणि ते महात्मे महाराज आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये महाराज फक्त आणि फक्त परमार्थ करणारे माणसे. सद्गुरु कृपेचं प्रतीक आत्मबोधाचे महाराज सतत ज्योत चाललेले सतत ज्योत अंतःकरणामध्ये प्रगल्भ असणारे असे महात्मे या जीवाला महाराज भवदुःखातून काढून महाराज आत्मज्ञानाच्या सिंहासनावर बसण्यासाठी प्रयत्न करणार. वास्तविक या जीवाचा अधिकारी आत्मज्ञानाच्या सिंहासनावर बसतो. जसं महाराज लोकमान्य टिळकांनी त्यावेळेस घोषणा केली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तसा प्रत्येक मनुष्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आत्मबोधाच्या सिंहासनावर बसतो. या जीवाला बाकीचं काही होता येईल का नाही होता येईल हा गौण भागी प्रारब्धावर अवलंबून आला बरं का. बाकीचा संसाराचा कोणताही भाग हा प्रारब्धावर अवलंबून आला. पण महाराज जीवाला ब्रह्म होण्यासाठी प्रारब्ध नाही कारण हे त्याचं कर्तव्य. हे कर्तव्य त्याच्यासाठीच हा जीव जन्माला आलेला आहे. फक्त बरोबर मुक्त होण्यासाठी. कशासाठी जन्माला राहायचं होतं कारण हे त्याचं कर्तव्य पण तो कर्तव्याला विसरलाय. काय झालंय तो कर्तव्याला विसरलाय. बाबा काय सांगायचं मला गर्भामध्ये असताना तो बाळ मला स्वस्वरूपाच्या ओळखाला ओळखीत होता. गर्भामध्ये असताना त्याचा आणि विश्वाचं ऐक्य त्याला ज्ञात होतं. ते ब्रह्म मीच आहे हे ज्ञात होतं. पण बाबा सांगायचे धर्मी वायू लागता स्मरण विसरे तत्वतः ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडत असे. परत त्याला धरणीचा वारा लागला देह भावाचा वारा लागला म्हणत आणि देह भावाचा वारा लागल्याबरोबर मी कोण कवा 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 असं चिंतन मी कधी म्हणतो मला देवा एक वेळ तरी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवली आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंग आपण बाहेर आल्या म्हणलो तुला कधी म्हणलोच कधी महाराज हे जीवाचा विसराचा भाग आहे. आणि या जीवाला या विसराच्या जाणीवीसाठी ज्याला त्याच्या स्वच्छ जाणीवीसाठी महात्मा आयुष्यभर कष्ट करतो. शेवटच्या श्वासापर्यंत महाराज तो त्याचा प्रयत्न थांबवत नाही. परत काळे बाबा महादेव महाराज काळे कृष्णाला सांगायचे
उन्हाळ्याचे दिवस आणि उन्हाळ्याचे दिवस असताना मला असं 12-1 ऊन तापलेला आता आणि अचानक काय झालं तर गंज पिटली वैरीची गंज पिटली धना 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 मला सगळे लोक आले ते पळा पळा विधवा विधवा पळा पळा विधवा विधवा मला लांबून बघले सगळे आले ते काय काय सगळे पण मला मालक पडत मला गंज पिटली मला चिकून पेटायची थोडीशी चिकून घुसलं जेवढे पेंढे उपासता येईल तेवढ्या करीत होता काय करीत होता तसं तो महात्मा आहे मला जे जग आता बुडत आहे बुडत असे जग मला जे जग बुडत आहे बुडत आहे काही कमरापर्यंत गेले काही छातीपर्यंत गेले काही गळ्यापर्यंत गेले काही नाका तोंडापर्यंत पाणी चालले त्याच्या काही शिडी सकट बुडाले पण त्या महात्म्याचे प्रयत्न जेवढे वाचवता येते जेवढे वाचवता येते तेवढे वाचवायचा महात्मा प्रयत्न करत असतो मंडळी असे या महात्म्याचे असणारे जीवनामण्यापासून मला कधी जन्माला नेमका वाढदिवस कोणता ठरवायचा मग बऱ्याच वेळेस वाढदिवसाचे असते आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा नेमका वाढदिवस गर्भात आला त्यावेळेचा वाढदिवस तर कधी ठरवायचा जन्म याचा गर्भात स्थापन झाले तेव्हा ठरवायचा जन्माला तो ठरवायचा जन्माला काय आता शिजर कोणाला याचं काय करायचं कोणता वाढदिवस ठरवायचा दादा याचा बावळटपणाचं लक्ष नाही तरी खरा वाढदिवस मला हे का जन्माला घडदिवस आहे क्षणाक्षणाला आयुष्य त्याचं जाते क्षणाक्षणाला आयुष्य कमी होते त्याचं वाढत आहे मला सांगा वर्ष गेलं म्हणजे वाढलं किती झालं हा कटकट आहे ओ खटे हे किती उपाटे अर्जुना अवतते जन्माला शिकू मला क्षणाक्षणाला आयुष्य कमी होतं बाळवाढ या वाढी लागेल बाळ मला लहानचं मोठं होतं म्हणजे मोठं आता मोठं होतं ते एका संपत एकच आयुष्य महाराज ज्याचं बळ प्रज्ञा जिंकलीच आहे दयाचे आयुष्य लाकुटे होय बळ प्रज्ञा जिंकलीच आहे दयाचे वंदिती पाय वडील म्हणून वचन महाराज हे मृत्यूलोकीची उपक्रांती चिंतनाचा विषय असा आहे मला जिथं मला घडत होतं तिथं मोठा होतो जिथं त्याचा वास्तविक खरा वाढदिवस सद्गुरूने कृपा केली आणि स्वरूपाची ओळख झाली आता त्याचा वाढदिवस क्षणाक्षणाला त्याचा वाढ नाही मरून मरत नाही तो महात्मा सांगतात मरण माझे मरून गेले मत केले अमर आता मरण्याचं कामच नाही आता वाढदिवस का नाही मला सांगा ज्ञानोबाला 700-750 वर्ष झाले तो मला 500 वर्ष झाले 600-650 वर्ष झाली संकलित व्यास वशिष्ठ वाल्मिक सांगा त्यांचे खरे वाढदिवस आजही ते तसे आता तुम्हाला आपल्या आजोबा जवळचे वाटत का ज्ञानोबा जवळचे वाटत कोण जवळ वाटतात वाढदिवस नाही त्यांचा का आपल्या आजोबाचा चंद्र सूर्य आहे तो त्याला ते जवळ आहे तो चंद्र सूर्य तो बरे ज्ञानोबा तुकोबा आहेत ना तोवर चंद्र सूर्य आहे बरं त्यांचं नाव संपलं की चंद्र सूर्य संपले मंडळी असा महात्मा महाराज तुकोबराच्या म्हणण्याप्रमाणे महाराज रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जन आणि मन महाराज असे त्याचे रात्रंदिवस महाराज या समाजासंग महाराज असणाऱ्या सतत महाराज तोंड देत राहणारे असे महात्मे झुंजार ते विष्णुदास जगी झुंजारीत महाराज ना कळे की पाप पुण्यांगा महाराज असे झुंजार असणारे महाराज सामान्य गोष्ट नाही
महात्म्याची असं जीवन मला महात्मा ज्यावेळेस महात्म्याचं चिंतन आलं ज्ञानेश्वरीमध्ये म्हणून गेल्या वर्षी गोष्ट बोलली महात्मनस्तुमा पार्थ जो दैवी प्रकृतीने आश्रित असणारा महात्मा आहे तो महात्मा देह आपण पाहिला का स्वरूप पण पाहिलं ज्ञानोबाने ज्ञानोबा सांगता दया देतो खटे मानसी मी होऊन आले चक्र संन्यासी निधेल्या उपाची वैराग्यगा महाराज ज्याचं अंतकरण असं बोध आणि चोख झालेले मग मी त्याच्या क्षत्र मला अंतकरणामध्ये क्षत्र संन्यास घेतो म्हणतात तसा स्वामींनी घेतला होता सर्व महाराज आळंदीमध्ये आनंदाश्रम स्वामीचा क्षत्र संन्यास मला शेवटच्या श्वासापर्यंत आळंदी सोडली ना गेले तर 3 दिवसापूर्वी राहायला जायचे तिसऱ्या दिवशीपर्यंत आळंदी आनंदाश्रम स्वामी तुम्ही पाहिले असतील महाराज महात्मे चालता बोलता वेदांत चालता बोलता वेदांत होतो स्वामी म्हणजे आता डॉक्टर महाराज आहेत नारायण महाराज डॉक्टर पांडुरंग महाराज क्षीरसागर महाराज हे त्या महात्म्यांच्या हाताखाली तयार झाले डॉक्टर महाराज मला कीर्तन स्वामींचं कितीतरी वेळा नाव घेते आमचे स्वामी असे म्हणते स्वामी असे म्हणत होते संन्यासाचा विषय काय सतत महाराजांच्या चित्तामध्ये बोध आणतो याचं मी आणि माझं सुटून गेलं मी माझे आयुष्य अंतकरण तो संन्यासी का निरंतर असा महात्मा महाराज आणि एक लक्षात ठेवा संसारापासून महात्मा संन्यासी असतात पुत्र कलत्र जरी झाले स्वतंत्र माझे नमनी विषयाचे जरी स्वतंत्र झाले असले तरी ते सगळे अज्ञात असले पण जसं विषयाच्या पात्र कोणी तोडाला लागत नाही मला तसा महात्मा याला अंत करण्यात जागा देत नाही महात्मा देह प्रारब्धाप्रमाणे सर्वात वागत असतो देह प्रारब्ध हे प्रत्येका ईश्वराला सुद्धा प्रारब्ध आहे परेशी गव्हाला साधन कर्मे निर्वंश झाले सगळ कर्मे बिंदीला सारंग झाला पुरंदर सहस्र नेत्र कर्म म्हणजे काय प्रारब्ध कर्मे राम वनवासा गेला कर्मे दशरथ गेला सीता देवी घडला परत कर्म इतकं बलवान आहे कर्माचे शंभूमाने आपण किती पळशी कर्म भेद परत शरीराचे आभाषे नांद तू जवळ असे तो कर्मत्यागाचे पिशे काहीशे तरी जवळ परत सांगतात मूर्तीला होणे देहाची घंटी करते कर्माचे ते गाव परिसभा सव्यासाची मूर्तीला होणे देहाची घंटी करते कर्माचे ते गाव म्हणजे का महाराज जसा महाराज बर्फाने पाण्याचा त्याग करावा तसा कर्माचा त्याग करणे ते सुख दुःखी भरावे भोगावयाला आपल्या साध्य पद्धतीने कोण द्यायचं लक्षात ठेवणे जसा जो बर्फ जसा महाराज पाण्याचा त्याग करू शकत नाही तसा जीव कर्माचा त्याग करू शकत नाही कारण कर्म कोणाचं आहे नक्की कळणं गरजेचं आहे कर्म द्यायचं का तुमचं प्रकृतीचं कर्म आहे प्रकृतीची केले माझे म्हणतो पुढीला जीवजे बघा त्याच्या पुढे प्रकृतीचं केलेलं म्हणतो माझं आहे मग आता काय माहिती असं प्रकृती करी कर्मी ती मी केली म्हणे भ्रमी महाराज हे जे अज्ञानाचं सावध आमचं बसलंय हे काढण्यासाठी महात्मा आतोनात प्रयत्न त्यासाठी महाराज तो मुक्तच असतो महात्मा वास्तविक मुक्त आहे बरं का जसा हनुमंतराय महाराज ज्यावेळेस लंकेमध्ये गेले आणि त्यानंतर अशोकाचा नाश केला
आणि मेघराज म्हणजे असणार इंद्रजिताला मला ते विवरात कोंडलं आणि शिळा टाकून मला ते विवरात बसलं. ब्रह्मदेव म्हणलं ते वाक्य वाणं सापडून म्हणलं ते केलं. अरे रावण तुम्हाला काय वाणं सापड कसं काय सापडलं? तुम्हाला सापडत असते म्हणते मला जावं लागेल ती समोर. आणि मग महाराज त्यावेळेस ते हनुमान मला ब्रह्मदेव त्या ठिकाणी गेले आणि हनुमंता सांगितलं चला म्हणजे ब्रह्म असं तिथं काय तुमची आता दाखवायचा फार करतो तिथं जाऊन सांगितलं मला ब्रह्मदेवाने मला सांगितलं घेतलं ना बाबा ते म्हणजे त्याच्या हाताने नाही तुमच्या हाताने. त्याने मला ब्रह्म पास टाकायचा तू त्याने मला मोठा पास केला की हा मौरीवाने व्हायचा बघा महाराज आणि त्याने बारीक पास केला की तो पर्वत आकार व्हायचा. आता कसं काय तिथं त्या पास इंग्रजीताच्या. तर महाराज ज्यावेळेस ब्रह्मदेवाने विनंती केल्यानंतर महाराज ते ब्रह्म पाशात सगळ्याला गुंतल्यासारखे दिसत होते. आणि महाराज सगळ्यांनी कोणी कशाने कोणी दाव्याने कोणी साडीने कोणी कपड्याने काही हातपाय बांधले हनुमंताची सगळ्यांनी बांधले. आता पक्का बांधला म्हणजे माझ्याच काय असा पक्का केलेला महाराज सगळ्याला दिसत होता पक्का बांधलेला आहे. सगळा बांधून हनुमंत मोकळाच हनुमंत मात्र कसा महात्मा सगळ्यांना दिसतो म्हणजे काय सांगतो म्हणले त्यांची ते बायका पोरं काय राणा म्हणले सगळं त्यांचे कुठाने अरे ते आपल्याला दिसत ते वरपण दिसत परिदेही ना माझ्या परिदेही ना माझ्या ठाई मी दयावाने समजला असेल. महात्मा दिसताना दिसतो महाराज महात्मा तसा नसतोच. नजर कशी त्याला काय करावं हो चिंतनाचा विषय कारण जसा मग तसा महात्मा मुक्त असतो आणि महात्मा पहिलाच मुक्त आहे म्हणजे जीवाला कळत नाही. जीवाला कळत नाही म्हणून महात्म्याला महाराज ज्ञानोबाने सांगितले मी काय सांगू म्हणजे आता नकळेचे विषय आणला म्हणून उघड बोले काय हे विषय आणले जीवाला कळाला. वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालतो नकळेचे विषय आणला म्हणून उघड बोले. खरं सांगा मला कळत नाही त्याला काय करावं कारण हा दोष त्यांचा नाही बरं का म्हणजे ज्याला कळत नाही त्याचाही नाही म्हणून महात्मा अज्ञानावर कधीच रागवत नाही. हा बरोबर महात्मा अज्ञानी काय रागून काय फायदा त्याच्यावर मला त्याला जर कळालं असतं तरी असं केलं असतं का त्या लेकराला जरी विष्ठा हे कळाली असते त्याची वाढी असते त्याला ती विष्ठा वाटत नाही म्हणून जेवढी जाईल ते तसं जीवाला येणारच कळत नाही. हा जीवाला ज्ञानोबाने सांगतात बालकाला जर हे सगळं कळालं असतं त्याला बालक तरी कसं म्हणता आलं असतं त्याचं नाही कळतं हेच मोठेपणे बालकाचं. हा तसंच त्याला न कळणं हे त्याचं मला बालकपण समसिद्ध होते असं म्हणून साठी म्हणजे हे जीवाचा म्हणून महात्मा महाराज अखंड प्रयत्न करतो महाराज आणि त्यासाठी काय करतो महाराज आपल्या महाराज एक गोष्ट सांगायची बघतो काय म्हणली एका राजा त्याच्या ज्योतिषासाठी ह्या वर्षी खुळ्याचा पाऊस पडणार म्हणतात बापू काय झालं की खुळ्याचा पाऊस पडणार म्हणजे खुळ्याचा म्हणजे पहिला पाऊस पडत त्या पावसात जे भिजते ते खुळे होतात म्हणजे येडे झाले. आणि मला वेळे होणार म्हणलं पहिला पाऊस म्हणजे आता जास्त पडणार पहिला कधी सांगते 7 जून नंतर पाऊस म्हणते फक्त 7 जूनला पडणं कसं नाही पडलं तर आता जाऊ शकतो नाही तर लाभ पुढे जाऊ शकतो तसं काय सांगता येत नाही. म्हणजे मला आता राजाचा विश्वास होतो राजाचा विश्वास होतो बाकी असं कोण असतं का म्हणजे आतापर्यंत कधीच नाही झालं आता कोण निघून काढले सामान्य समाजाला काय म्हणले आणि गेले सगळे त्याच्या उद्योगावर राहण्यात गेले धाबल्याप्रमाणे जो करतो ते पाऊस पाडला आणि पाऊस पडल्यानंतर मला जेवढे भिजले ना तेवढे झालेले गेले लागले ना कपडे भांडे अंगावरले हे त्याच्या अंगावरची घडवतो त्याच्या अंगावर गाळून देतोय ते त्याला शेण मारतो ते त्याच्या कपड्यावर केस उडीतोय मला तर चालले एवढे हानीत ना चालले दिवस निघाली रानातून दिली गेली गावाकडं राग दरबाराकडे जिंकली आली काय आवाज येतो म्हणून प्रधान बाहेर पडून
खिडकीतून आता बाहेर सगळे मला दिवंबर आणि ते पुढे आता वेळ काय मला कपड्याचं भान म्हणा बरं कोणी बघायचं शाने बघायचं हा पिसं नाक मोकळा उघडत हे कोणी बघायचं म्हणजे ओळखायचं ते शाने बघायचं आहे ना जोकी येऊन जाणार नेसले करणार पिसे नेसले का लागते हे डोकी येऊन येणार तसं मला त्याने पाहिलं राजे म्हणला ते वरती झालं म्हणले आणि पुढे पण म्हणजे आपण आपले कपडे आपण नाही फाडले तर मला जे आपल्याला फाडतील आणि म्हणून मला त्यांनी आतून आपले कपडे फाडून टाकले बाहेर आले त्यांच्यातच नाचायला लागले त्यांच्यासारखीच हुर्रे करायला लागले आणि हुर्रे करता करता मला दिशा आले करायला लागली मग तीच बाप काय महात्मा मूळचा ज्ञानी महात्माचा आज्ञानी नाहीच महात्मा मूळचा ज्ञानी पण महाराज आपल्यासारखाच नाचतो आपल्यासारखे माझी बायको म्हणतो माझे पोळ म्हणतो नाचतो ती पण बोलता बोलतो काय संबंध त्यांचा माझा काय संबंध हे माझा देहाचा संबंध माझे संबंध हे माझं बोलतोय हे माझा संबंध नाही ते देहाचा संबंध नाही मी ते याच्यापेक्षा वेगळा आहे सहज बोलता मला जसं ज्ञान पचन कसं मला ते वेगवेगळे असा महात्मा मला रात्रंदिवस एकच गोष्ट करतो मला कोणती सतत परत त्या भगवंताची चिंता सतत परत रात्रंदिवस आणि मी तर तोच करतो असं नाही आपण करून कर मी आणि का आणि संतर्पण घाली तुका महाराज आपण करतो आपण जेवून मी आणि का आपण जेवतो आणि अनेकाला जेवण येतो म्हणजे जेवण म्हणजे भाकरीचं पोळ्याचं नाही शेडी तो हा रस कोणता हा भक्ती रसाचा याने होऊन कारण भरी नाथमा रसाचा असा महात्मा काय करतो हे आपण शेवटच्या तरी सांगतो एका अशा महात्म्याचं चिंतन मला सांगतात की नित्य हरीचे कीर्तन सर्व कर्म करतात पण माझ्या आत्माचा बोध कधी त्यांच्या मनात मलिन होत नाही त्यांच्या आतमध्ये असणारी जी मला स्वरूपाची स्थिती आहे ना मला कधीच त्यांच्यामध्ये मला असं निश्चयाने सदा हरीचे चिंतन म्हणजे मी ब्रह्मरूप आहे असा बोध कधीच मला त्यापासून कधी त्याच्यावर आवरण येत नाही असं त्यांनी
त्या विश्वराचं मला त्या भगवंताचं कीर्तन करण्यामध्ये मला सतत करणार मला रामकृष्ण गीती गा टाळ चिपड्या वाजवी झेंडे आपल्या नाचत मीच केवढी फिरत गा मला हरिचा शास्त्राने लक्षात झाली वाक्यात सांगितलं हरिचा लक्षार्थ आहे ब्रह्म आणि हरिचा वाच्यार्थ आहे ईश्वर काय वाच्यार्थ कोण विश्वर या विश्वाचा सर्व व्यवहार त्याच्या सत्तेने होतो तो विश्वर या विश्वाचा मनात अधिष्ठान या विश्वाचं मनात स्वरूप या विश्वाचा सर्व जसा ज्ञानेश्वर बोलत मला म्या बोलविल्या बोली म्या हरविल्या पुढे झाले म्या हरविल्या प्राणो हरे जगाची चरिता ही केव्हा कोण मग ब्रह्म काहीच करीत नाही हे पहिला दिवस करून टाका ब्रह्म काहीच करीत नाही करण्याचंही नाही करतो ते सगळं विश्वर करतो अन्यथा करतो जिची शक्ती आहे ती विश्वराची आहे आणि म्हणून तो म्हणतो म्या बोलविल्या पेटू बोली म्या चालविल्या सूर्य चाले म्या हरविल्या प्राणो हरे जगाशी केता मी चितू म्याच नेमिला साता काळ ग्रासी तसे भूता मला पर्वती वैसाखाने सांगता समुद्र रेखाने ओलांडावी पृथ्वीने भुके व्हावी ही आज्ञा माझी हा कोण बोलतो असणारा जो लक्षार्थ आहे वाच्यार्थ तो विश्व मग ब्रह्म विश्व दोन आहेत अरे तुम्ही ब्रह्म जर कोण नसेल तर विश्व ब्रह्म दोन आहेत सद्गुरु काय म्हणे तुम्ही ब्रह्म आहात तत्वमसीचा अर्थ काय ते ब्रह्म तू आहेस मग आता तुम्ही ब्रह्म जर एक आहे तर विश्वर ब्रह्म दोन आहे का एकच फरक आहे म्हणजे विश्वराच्या ठिकाणी शुद्ध सत्वगुण मायेचा असणारा उपाधी कोणती उपाधी तिथं शुद्ध सत्वगुण मायेची उपाधी असल्यामुळे तो सर्वज्ञ आहे त्याला गुरुची गरज नाही विश्वराला त्याला माहिती आहे कोण आहे माझी योग्यता काय हे त्याला माहिती आहे आपली आविदेची उपाधी आपली कोणती उपाधी जीवाची आविदेची उपाधी म्हणून जीवाला ज्ञान करून द्यावा लागतं फक्त उपाधी भेट महाराज नाही त्याची विषयी समज काय भेट फक्त याची सर्व गुणाची उपाधी आहे ईश्वराची म्हणून कल्पना अविद्या माया उपाधी शिवपुरी गती शिव म्हणजेच विश्वर शिव म्हणजे ब्रह्म हे मायेच्या उपाधीमुळे शिवत्वाला आलं आणि अविद्येच्या उपाधीमुळे जीवत्वाला आलं साधू करुणेचे उपाधी ब्रह्मच मार्ग करुणेची उपाधी घेतली आणि तो साधू झाला साधू कारण शास्त्र सांगताय कृपाळू सज्जन तुम्ही संत घ्या का बरं कारण कृपा हीच करुण आहे त्या करुणेचे उपाधी गुण कसे जन न देखे वेगळा येतो कळवा म्हणून या महात्मा मला निर्मळ असणारा वैकुंठात स्वरूपात असणारा पण जीवाच्या करुणेपोटी मला त्याला स्वरूपा मला प्रभाव करायला यावा आणि असा महात्मा करायला तर मला काय करतो जगात राहतो जगासारखं राहतो पण जगासारखं राहत असताना महाराज सतत त्या भगवंताचं भजन करतो आणि असा भजन करणारा महात्मा धन्य आहे हा बघा प्रथम धन्य जगी Hare
अशा अंतकरणाची त्याची तयारी महाराज हो संसारात असतो, पण संसारात असून महाराज उपहितावर न ठेवता उपाधीवर संसार घालतो ना खिडकीला काय करतो महात्मा उपाधीवर संसार घालतो आणि जी उपहितावर संसार घालतो उपहित आणि उपाधी. उपहित म्हणजे अधिष्ठान आणि उपाधी म्हणजे त्याच्यावर अधिष्ठाला घाल. कसं एक थोडक्यात सांगू हा स्टील आणि त्या स्टीलाचा आकार म्हणजे तांब्या वाटी ताट उपाधी आणि उपहित स्टील. तसं या जगताचं उपहित ब्रह्म आहे आणि उपाधी जगत हे काय ही उपाधी प्रकृती या संबंधाने महात्मा कर्म सर्व उपाधीवर टाकले. अलंकारात आले तरी सोने पण काय ते का कमळ फाकले कमळत्वामुखे. जसं म्हणले पातळ तूप असतं ते थिजलं म्हणजे त्याच्या तुपानं काही भाग आला का. तसा महात्मा चिंतनाचा असा आहे की महात्मा कर्म करीत असताना कर्म हे उपाधीच्या संबंधाने होतो आणि मला स्वरूपाच्या ठिकाणी काय असतो सतत संलग्न असतो. त्याला थोडक्यात अनुसंधान म्हणतात. काय म्हणतात त्याला महात्मा स्वरूपाच्या संबंधाने सतत अनुसंधानात असतो आणि कर्माच्या संबंधाने उपाधीवर कर्म टाकले जातात. आणि आपण काय करतो महाराज देहालाच आत्मा मानतो, देहाचे कर्म माझे म्हणतो. बहुताय कामांतरू अहंकाराचा भूत संचारू म्हणून धागा विसरू आत्मबोधाचा. काय प्राणी आकामी भरून देहाची क्रिया करून ती वेगळी वेगळी आहे ना पण बहुताय अहंकाराचा म्हणून झाला विसरू आत्मबोधाचा आत्मबोधाचे सतत वळत. आणि ही प्राणी आकामी भरून देहाच्या वेळी अजून असतेची जोडणी म्हणजे चिंतनाचा विषय असा आहे की जीव स्वदेहालाच आत्मा मानतो आणि देह संबंधाचे सर्व माझे मानतो. आणि मला त्याच्यातच मला काय झाले बोध भाई सांगतात बोध खूप सुंदर सांगतो मला त्रिकुट गोसल्याने त्रिकूट कोसळ्याने घर सायाचे केले दोन्ही द्वारे टिंपोनिया आत गुंतू गुंतू मेले.
म्हटलं ना तू सगळा हा त्यांनी काय पार्सल मागवले की मागायचे वाळूच्या इटाच्या आपण गाड्या बोलवतो सिमेंटाच्या लोखंडाच्या गाड्या बोलवतो तसं ते पोचले बाहेर बोलवत नाही स्वतःच्या गाडीपासून स्वतः भोवती फिरून घर बनवतो स्वतःची कार काढतो स्वतः भोवतीच फिरतो स्वतः भोवतीच तसंच आहे आपलं काय पाहिजे आपण स्वतःची लाळ करतो महत्वाची कोणाची तरी पोरगी माझी बायको म्हणतो स्वतः भोवती फिरवतो मग त्यासाठी बाहेर निघायचं मार्केट पावलं नाही आपण प्लॅन प्रमाणे घर करतो प्लॅन म्हणजे खिडकी पुढे दरवाजे पुढे कोणती काही बेसमेंट तयार करतो आणि मग कोणती पोचला तसं नाही करी स्वतःच्या कवाळीने स्वतः भोवती घर करतो ना गुंतवतो शेवटचा क्षण येतो महाराज गुंतवतो ना काव म्हणली काय म्हणली पोरीची त्यांची लेखी झाली भेटच नाही म्हणली शेवटच्या क्षणाला म्हणून तिची वाट पाहते फक्त डोळ्यात प्राण आलेला असतो माझी ठकी कधी कुठला काय झालं चांगला विचार करा महाराज पोचलाच नाही तर काय आता मुक्त होण्याची वेळ आहे महाराज आता मी देह मांडण्यापेक्षा मी ब्रह्म झाला की महाराज अलगच चुकूच्या सारखं बाहेर पडत महाराज हे माझं माझं म्हणतो आम्ही त्या कोणी सारखं होतो किती धोमा रस्त्यात कोणीला रस राहतो आमरस केला का कधी कोणीला रस राहतोच ना किती धुतलं तरी तसा जीव मारत किती धुवू द्या कितीतरी महात्मे महाराज वाटा लावले पण आमचा रंग नाही बघायचा कारण अवघड आहे ही गोष्टी वस्तुस्थिती आपल्याकडून आव्हानाची असे जे महात्मे उपाधी रहित झालेले महात्मे महाराज तेच हरिरंगामध्ये नसतात कारण का त्याला माहिती आहे सगळे बाकीचे रंग रंगच नाही तर ते रंगी रंगी रेखी रंगी काय बोलला श्रीपदांनी शरीर काया ते ठेवणे अविनाश दर्शी धने आम्ही कशात नाच होतो खरंच का चांगला विचार केला तर आम्ही द्या नाचत नाही का म्हणून साठी मंडळी महात्मा आत्मबोधात राहून संसारात वागत असतो कसा वागतो आत्मबोधात राहतो आपल्यासारखा संसार करतो आणि संसार करून मला हरिरंगात नसतो तो महात्मा धन्य सगळ्यालाच नाही धन्यमध्ये धन्य जे संसार ते म्हणजे कोणते हे आज सगळे आपण धन्य ते संसारी दयावंत जे आमचे हे देव उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी कोण नाही महाराज असा जो महात्मा मला देहापासून मला देहात देहदादात टाकतो आणि आत्मबोधामध्ये राहून मला सर्व व्यवहार करतो कोण राहतो तो आत्मबोधाला राहतो महाराज आपल्यासारखाच रडताना दिसतो आपल्यासारखाच आनंद करताना दिसतो पण हे सर्व करीत असताना तो त्या गावचा नसतो हे सर्व करतो तो प्रसंगाला रडतो मी प्रसंगाला रागवतो मी पण रागून झाले की मला परत रडतो नाही कितीतरी वेळा सांगतो महाराज हो शरण मला तर नाही वेळा सांगतो कितीतरी मला शरण मला शिव्या देणार खावडणार काही म्हणणार पण 15-20 मिनिट झाली तिला विसरलं झालं नाही असं कितीतरी वेळा असे चांगले खवळणार महाराज असे शांतून नाही उघडे उघडे खवळणार पण उघडे खवळले की परत परत महाराज प्रेम अलौकिक असा महात्मा महाराज उपाधी असून उपाधी वेगळा असतो आणि असा महात्मा धन्य ते मन असतो कारण महाराज त्याला माहिती हे सगळं बाकीचं माझं नाही मी फक्त आत्मरूप आहे
आत्मरूपी. आणि हे सगळं कल्पित आहे. कसं आहे मला काय तुम्हाला तेही सांगितलं मी महाराज. ती स्वयंबाई सांगितली मला दोरीच्या सापा घेऊन भावा भेटी नाही जीव शिवा अंतरीचा ज्ञान देवा माझं नको. महाराज हे जगत म्हणजे दोरीच्या सापासारखे. हे महात्माला कळाल्यामुळं महाराज मग त्याच्याबद्दल त्याला काहीच वाटत नाही महाराज. सुख आलं तरी त्याचं सुखही वाटत नाही आणि दुःख आलं तरी त्याचं दुःखही वाटत नाही महाराज. त्याच्या दोन्हीचे कारण मला कसं माहितीये का? मग जेव्हा आलं म्हणून आनंद होतो का आणि नाही आलं म्हणून दुःख होतं का? का नाही होत? कारण मृगजळ हे आपल्याला माहिती आहे खोटे. पण हरणाला कोणी सांगायचं? हरणाला हे मृगजळ खोटं कोणी सांग खरं पाणी वावरून जात हरव. तसं हे जगत खोट आहे हे जीवाला कोणी सांगायचं? बरं सांगायला गेलं की मला त्याला नको नको वाटतात मला सांगा ना. महात्म्याला थोडी तकलीफ नाही. तुम्हाला ऐका तुम्हाला जर चुटकुले सांगितले चांगले विनोद सांगितले मग तुम्हाला कीर्तन करा आवडतं. तुम्ही आता मला शिष्य झाला आणि सिद्धांत सांगणारा तुमच्या हिताची गोष्ट सांगणार हे असले कोणी कीर्तन असले म्हणले कीर्तन कसं पाहिजे म्हणजे चटपटी तमाशा पुढे करणार नाही. कीर्तनकाराने महाराज कीर्तन मध्ये ज्ञान सांगावं भक्ती सांगावी वैराग्य सांगावं. भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या. प्रेम भया वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणेकरून ही मूर्ती नसावी अंतरीची आजची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांची सर्व सादर वर्णावी संत म्हणजे मनोभावी आधी वर्णावी संत संगे अंतरंगे राम बोलावे तीर्थस्थानी देवास्थानी सुखी बोलावे. चांगला विचार जर केला तसा कीर्तनाचा विषय पण मला आज सुद्धा आलत नाही. कारण मंडळी चांगला विचार जर केला तर आपल्या आणि देहाचा संबंध कळण्यावर परमार्थात एवढंच आहे का देव मिळवायचं नाही मोक्ष मिळवायचं नाही देव मिळवायचा करायचं देवच तुम्ही आहात. तुकाराम महाराज म्हणतात देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही न म्हणे देहा माझा मग भरवसा कळल. महाराज खरंच सांगा प्रबोध म्हणजे काय महाराज? फक्त डोक्यात तूप लावून नाही काय? प्रबोध म्हणजे जाग करणं. तू देह नसून तू आत्मरूप आहेस या बोधावर जाग करणं म्हणजे प्रबोध आहे. म्हणून मला नारायण बाबा सांगतात प्रबोध करिता सर्व फार झाला विसरू कसा सद्योग मध्ये घड्या गेले अंगेची माती परब्रह्म गेले अखंड बोध बनी उदेला विसरू कसा मी गुरुपाद झाला. म्हणजे प्रबोध करायचा प्रबोध म्हणजे 2 अक्षर मला चांगला प्रबोध हसणारा मला बरेच दिवस जाते गेला बरं का. सतत त्याला श्रवण करावं लागेल महात्म्याच्या सानिध्यात राहून मला आणि फैसला करावा लागेल. एक चिंतन आपल्या स्वरूपाशी असतं का? चिंतन कशाशी असतं? स्वरूपाशी. ते स्वरूपाशी मिळालं की मला बघा आनंद पोटा नाही की आनंदाशी बोला सांगता आला शांगा आमच्या चाळा तुका म्हणे विडा भक्तीची आदिने इंद्रिय हात पाय कान डोळे पुढ बोलाया वचन देणे तू थोडशी नारायण नाशे भवपन भवरो जीवपन भवरो. मला हे सर्व मला महात्म्याला याच्यासाठी या सर्व गोष्टी असतात. कारण आपण या असणाऱ्या देह भावाच्या खोल्यातून बाहेर निघावं हा खोला आहे बरं. जसा जेलमध्ये मला खोला गेली असती कट्टरवर असलेलं मला बाहेर तरी त्यांच्या बेडे असतात आणि हातात बेडे असतात. आता तरी आपलं काय इथं खोडा बेडीचे आपल्याला आणि या खोड्यातून सोडण्यासाठी महात्मा येत असतो आणि जो खोड्यातून सुटतो ना महाराज त्याचे समाधान काय बनव त्याला या संसारातलं सुख आणि दुःख हे साथ वाटतं का हे कल्पित आहे. कसं हे हे कल्पित आहे आणि कल्पित गोष्ट खरी. मला सांगा एखाद्याला स्वप्न पडलं स्वप्नामध्ये पैशाचाच पाऊस पडला आधी म्हणजे 500च्या 2,000च्या नोटाला पाऊस पडला का खत झाला पैशाचा जागा झाल्यावर काय जसं जागा झाल्यावर ते काहीच नाही
सुखाचं महात्म्याविषयी असा संमत आहे. म्हणून सुख आलं दुःख आलं तरी ते बाधित होत नाही. आपण ते दुसरे त्यांना सांगतो सुखा दुःख समान सगळ जीवांचा नागमारा सांगतात सुख दुःखी समान सगळं दुःखामध्ये समान दुःख सुख समान काय समजले का खरं आम्हाला कसं वाटतं दुःखाविषयी सुखाविषयी सुख आलं तर बरं वाटतं दुःख आले रडतो समजले का आपल्याला समान का बरं कारण आम्ही या देहादी संसाराला खरं मानले आणि सुख दुःख हे देहादी संसारापासून मला ते सगळे आठवत नाही पण जे देह जळातली मासुळी देहा देखील संसार नाही जे देहा जळातली मासुळी त्याला स्वसुखाचे सदा खाराटे म्हणजे बस देह जळातली मासुळी बोलणं सगळे आठवत त्याला स्वसुखाचे सतत घालाटे आपण सुखदुःखी होतो म्हणजे नेते काय परमार्थ करतो सुखदुःखी होतो खरं सांगायचं सुखदुःखी होत असलो आपला परमार्थ कळाला का आणि आक्षेप आपल्याला मला माझं एक मत असतं काय जग आपल्याला काय म्हणते इकडे बघू नका पण जगाविषयी आपलं काय म्हणते जग आपल्याला चोर म्हणेल भामटा म्हणेल दबाल म्हणेल भोंदू म्हणेल त्याची नजर पण जगाबद्दल आपली काय नजर असतात चोर आमटे येते काय वाटतं बरं जर आपल्याला हे दिसत असले तर त्यांच्याकडे आपल्याला विशेष काय बदल नाही काय बदल आहे त्यांच्याकडून आपल्यात मग महाराज त्यांना काही काय दिसावं पण आपल्याला जगदेव दिसावं काय दिसावं आपल्याला जग हे सांगतो उपदेश आहे जग अवघे जे मुख्य उपदेशाचे ठेवे हे म्हणायचं फक्त काय म्हणलं हे म्हणायचं मान्य आहे का आपल्या बुद्धीला हे सगळा परमात्मा नटलाय कोणी हिंदुत्व दिसतो म्हणायचं ना घोडा मस्त मस्त काय सगळं काय सामान सांगा मला विचारायचं चांगला तरी विचार केला तर महाराज देहादी संसार आपला कधी झाला नाही आणि पुढेही कधी होणार नाही आपला कधी झालाच नाही तो कारण काय झाला तो प्रातिभाषिक आहे प्रातिभाषिक या जन्मात कसं आहे प्रातिभाषिक सत्य प्रातिभाषिक आपण अधिष्ठान सत्य जेव्हा कसं काय आपल्याला त्याचं तुलायचं म्हणाल पण आम्हाला याचं नेमकं कळलंच ना ज्ञानेश्वरी काय सांगते मला सांगा जगताबद्दल खरं सांगितलं खोटं सांगितलं जगताबद्दल
भासच सांगितलंय ना अर्जुना हे दिसतोय सगळा भास आहे रे खरं नाही बाबा हे. तुला वाटतंय खरा तुझा भ्रम आहे खरं वाटत नाही ना हे सगळं खोटं आहे बाबा नाही खोटं म्हणण्यापेक्षा सगळा मित्र नको तुझ्या बुद्धीची ताकद तेवढी समजून घ्यायची म्हणून तुला सांगायचे आज वेगळं वेगळं असं वेगळं झालंच नाही कधी कारण आमचा देह भाव इतका प्रबळ आहे महाराज आम्हाला साधने आपोआप मी नका माहिती म्हणजे जा म्हणजे मी नाही धुवून आण गोरक्षासाठी मी नका धुवून आण मला ज्ञानाला खडा करते मी जी टक्कर महाराजासोबत केली महाराज चांगला मला सडकू घेतला आणि काठी वळायला म्हणजे मी नाही वळत आणि त्यामध्ये माझं ते मला अयोनी होती ती मग मी नाही सुद्धा मग त्या एवढीचा माझा धोकला आणि परत संजीवनी म्हणून दाखवून किंवा घ्या मग नवनाथामध्ये त्याला घ्या मला वाटतं तरी नवनाथामध्ये निंदत नाही मी चौरीची सिद्ध कारण हे त्याच्यात मिळणार नाही पण मला त्यांच्या चमत्कार धुवूनच काढावा लागतो असे बुद्धी मला साधू बुद्धी रूप असतो काय करतो जीवाची साधू जीवाची बुद्धी रूप असतो गुरु दाखविल्या वाटा येऊन येऊन विवेक तीर्थता धुवून या बुद्धीचा मळकटा जेणे आणि ज्याच्या बुद्धीचा मळकटा सामान्य व्हावं गुरुवाक्य म्हणून होते गुरुवाक्य म्हणून होते पुढं जेणे भ्रांतीपासून गुरुवाक्य म्हणून धुतले आत्मसंशोधन हरवून मला ती भ्रांती आहे ती सगळी हे सगळं मन माझं काय झालं सगळं गोळा केलं आणि गुरुवाक्यात धुवून टाकलं मन काय गुरुवाक्यात तत्वमसी तत्वमसी या वाक्याने मन धुतलं आणि मग आत्मस्वरूपात आणून घातलं आता काय मला स्वप्न एखाद्याला स्वप्न पडलं मला स्वप्नामध्ये खूप महाराष्ट्राचा याचं जनकाचं स्वप्न आहे आता सांगायला नाही जनकाला स्वप्न पडलं होतं ना काय सांगितलं म्हणते देवाच्या अष्टावक्र सगळ्या म्हणतं पण हे करे पण ते करे मला हे बी खोटं ते बी खोटे मला खरं काय काय तू पाहतोस ना हे बी खोटे आणि जे पडले ते बी खोटे हे खरं नाही ह्या काय केलं भारी जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृग किंवा अविद्येचे निदान विश्व स्वप्नाचा धंदा भोगित्वाचा प्रबुद्ध अविद्यामायेचे अधिका विश्व स्वप्नाचा धंदा भोगित्वाचा प्रबुद्ध आनाद महावाक्याचे निदान गुरु प्रगती धावी माताच ठेवीला आणि हे कोण नेता नाही का यावर अनुभव बोलले एक तरी उभी अनुभवली ही महाराज असं तो महाराज मग महाराज आनंद आहे मग काय ते आनंदाला जोड नाही गाड्या मग सुख दुःखात समान राहतो महाराज आणि ज्ञानाचा ह्या ज्ञानाचा बोध या ज्ञानाचा अंतःकरणामध्ये बोध आहे कोणता ब्रह्मरूपतेचा काय ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ व्हायला पाहिजे मला भक्तीचा प्रेमाचा काय आहे भक्तीचं लक्षण काय आहे प्रेमाचं लक्षण प्रेम कधी होऊ शकतं बरं आपलं झालं प्रेम होतं परत झालं प्रेम होतं आपलं झालं मग आपलं झाल्यामध्ये एक दुसऱ्याला सोडून आपल्याला सोडून काही हे सगळं मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत गवताच्या काळीपासून ब्रह्मलोकापर्यंत हे आपल्याला सोडून आहे का नाही ना पण हे भक्त महाराज उपाधीत गेल्यामुळे भेदात आले काय सांगतो नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू आकाराशी प्रवादू वस्तूशी नाही मला सांगा आकाराकडे पाहिलं भेद सगळ्या काका सांगा आकाराकडे पाहिलं पण उपाधी सोडली तर मला काय वस्तू दुसरं काय मग आता सुद्धा तुम्हाला काय कमी असा उद्बोध आहे मला सुख
सुखदुःखात बोध किंवा सुखदुःखात समान आहे. कारण आलेलं सुखही खरं नाही आणि आलेलं दुःखही खरं नाही. का तर ज्याच्या संबंधाने सुख दुःख तो देव तरी खरा असावा ना आधी. होय, सुख दुःख कोणा संबंधाने आणि देह खरा आहे का मग आधी देह काय खरा. देह संबंधी मसाला हे बुजगावमध्ये तोरण लक्षणात इथून येणारा वयाला अशा लेवलचा गेलो काय नाही. खरं सांगा बरं दिसतंय सगळं मग कशाला खरं मानायचं मिळतं. कशाला खरं जन्माला खरं म्हणायचं की म्हणजे जन्म मरण स्वप्न असावे. जन्म मरण स्वप्नासारखं आपण काय पारखी आपलं पोट काही जन्म मरण स्वप्नासारखं नाही. मरण माझे मरण गेले मज केले अमर मरणापासून सुटली काया मग मनाला येईल ते केलं म्हणजे मरणापासून सुटलो आधी मला हे कारण हे नाही ते पण आम्ही मानलं याला काय करायचं. आणि म्हणून महाराज या सगळ्या जगाविषयी असून मुदत नाही ते सगळं. मला चांगल्या बंगल्यात राहून मारणार चांगल्या गाडीत भेटतो तरी पण मला त्याच्याबद्दल विरक्त असतो. महाराज नारायण महाराजची गोष्ट याबद्दल नारायण महाराज जालूनकर नाही. नारायण महाराज बेटावरती नारायण बाबा नारायणगिरी महाराज नारायणगिरी महाराज महाराज असे भक्त काही अवतार असतील. नारायणगिरी बाबाला जीप दिली महाराज. काय दिली पिझड तुमच्या पूर्वी काळात पिझड गाडी होती पहिली. पिझड गाडी 3 गिअरची आणि 1 रिवर्स एवढेच होते पिझडला आणि ती गाडी दिली पिझड. त्यातला काय दिली नाही तर नाही मला ते दिली गाडी म्हणजे गाडी प्रवास करी आता पोलिसांनी गाडी धरली. पोलिसांनी गाडी धरल्यावर दिली सोडून ती गाडी तुम्ही मी गाडी मार पायी पायी चालवली गाडी मागे गेली. पोलिसांनी दररोज घातलं गाडी घेऊन काय आपल्याला काय आपल्याला फोन करतात आपल्याला फोन करतात केला सुख दुःखच नाही. मला सांगतो हे लक्षात ठेवा पुत्र त्याच्याच मागे पळत कोणाच्या पुढं पळतो तसा हा विषय महाराज त्याला दाब देतात जे त्याला घाबरतात महाराज. पण जे त्याला घेत नाहीत ना मग घेत आपण घेत नाही तर आपल्याला त्याला स्वरूपच माहित नाही. पण ते महाराज शिवूनच देत नाहीत विषयाला शिवून देत नाहीत महाराज. विषय त्याला शिवतच नाहीत. जसं महाराज नाम राम राम नाम घेणारा भूत शिवत नाही. राम नाम घेणारा भूत येतं का तसं महात्म्याजवळ विषय येत नाहीत. विषय महात्म्याजवळ येत नसते का नाही येत महाराज. विषय भोग्याकडे येते विरक्त मला सांगा विषयी जर विरक्त मिळाले तर ते रडते त्याचा आनंद मिळत कल्पना करा महाराज. विरक्त महात्मा आहे वैराग्यवान महात्मा आहे त्याच्यावर एखादी पत्नी भाडली नाही म्हटलं त्याच्यावर लग्न केलं पण ती विरक्त आहे महाराज. आता तिला रडणं सोडून काय वाटे मी तिच्या रडणं सोडून काय वाटे मी तिच्या मला सगळं विरक्त त्याच्यावर मला काय त्याच्याबद्दल किंमत आहे. कारण त्याला विरक्ती आहे विषयाबद्दल. त्याला आप आणि पर हे कोणतंच नाही महाराज. आप पर हे अज्ञानाच्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी आपही नाही आणि परही नाही. कारण आकाशाच्या ठिकाणी पूर्वाच्या कोणती आकाशाच्या ठिकाणी दिशा कोण ठरवायचं. आता दिशा हा विमानात या खुणावरून ठेवला आकाशाच्या म्हणजे सूर्य उगवण्याचा ना वास्तविक पाहता जर समुद्र घेऊ आपण मध्ये चांगले असे 50, 100, 200, 1000 किलोमीटर असे आत गेले समुद्रात. आता पूर्व पश्चिम कशी करायला जशी दिशाच नाही मला तसं महात्म्याला ह्या विषयाचं बंधनच नाही. आम्ही त्याला बंधनाला कारण ठरवत होता आमच्या अज्ञानामुळे. म्हणून मला तुम्हाला सांगतात ते महात्मे कसे असतात तिसऱ्या चरणामध्ये विषयाने
मी कटलं. रोहिणी 12 वाजता रोहिणी नक्षत्र असतं, त्यामध्ये जे भास होतात लय त्याला रोहिणीचं त्याला मृगजळ म्हणतो आपण. कसे विषय येत. मग आता मला सांगा असे विषय गेला कळाले. मला ज्ञानोबा सांगतात या संसाराविषयी नित्यत्व याला कळालं. त्या ठाकूर या संसाराविषयीला नित्यत्व कळालं त्याला याच्याबद्दल प्रेम असेल का? त्याची संसार असं म्हणतात जाणी आणि ते वैराग्य किती उद्या पाठ लागेल. ताटा साधून जायपर्यंत आपल्याला वाटतं की वीस आणले काय बाई त्याची संसार असं म्हणतात जाणीचे जय अनित्यता 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 ते वैराग्य आता आपण या संसारात नित्यता म्हणून जातो अनित्यता खरंच विचार करायची गोष्ट आहे. या समजतही संसारात अनित्य म्हणून जाणतो अनित्य म्हणून जाणतो नाही गणप आहे तर मला तुमचं काय पडतील. तुकारामाला म्हणजे लई बोलले याच्याबद्दल लोक मला म्हणून घेतले. लई बोलले याच्याबद्दल संसाराबद्दल कर बाबा संसार केलाच पाहिजे नाहीतरी मग कशासाठी जन्म लावलो लई राहिलं म्हणून पण कोणाच्या शब्दाला किंमत नाही. तुकारामाला सांगायला गेलो आपल्याला सांगेल त्याला सांगणार नसते का पण म्हणजे कोणालाच किंमत कारण याच्याबद्दल अनित्य याच्याबद्दल आता काय कोणा किंमत द्यायची त्यांना कळत नाही अनित्य म्हणून पण आपल्याला तर कळत नाही अनित्य. खरं सांगा मग हे ज्याला कळा त्याचा बोध कधी मिळेल बरं माझा तुमचा काही मिळेल कधी बोध मिळेल त्याचा कसं काय बोध मिळेल मलायला काही राहिलंच नाही त्याजवळ आता. हे सगळं जर खोटं झाले मला मगाशी करायला आपण ज्ञानोबराचे प्रमाण होतं जे जे कमी सकळ ते स्वप्नीचे स्वप्नातलं मृगजळ हे जर खऱ्या आता 12 वाजता पूर्ण खोट आहे. मग रात्रीचा झोपलेला आहे हा स्वप्न पडलं स्वप्नामध्ये दिवस उजवला त्याचं मृगजळ तयार झाला. आता किती खोट आहे सगळं अहो जवळची मान मान्यता विषय भोग पैसा व्यर्थ ध्यासहित मरणावरती हे ध्यासाकडे मरत नाही ना तर बरंच खरं आहे का काय मेरे की काही आप मर गए पीछे दुख नहीं काही मरत जोर हे मरत घालायचं नाही जोर जिवंत आहे तोवरच नाही माग आता काय खरं आहे. चांगला विचार जर केला तर हे मान मान्यता सखे सज्जन पुत्र करत्र विषय भोग पैसा व्यर्थ हे ध्यासहित मरणावरती हे इतकं खोटं आहे मला जे काय मला पटत नाही हो. तुमचं नाही फक्त तुम्ही त्याचा सुटका म्हणजे त्याचं समजून घेणं गरजेचं आहे. असं त्याला कळलं ना महाराज मग ते विरक्त असतं सर्वदा संतुष्ट असतं व्यापक निर्धार असतो. व्यापक हे कोण येतो कोणी व्यापक दुसरा आहे का कोणी ऐसा ज्याचा अनुभव आता तर मला वर्गात आपला बाहेर बोलून नाही आपल्याला ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळ अशी पापनाशे दर्शनी काम क्रोधाला ही चालून भूती झाली समजा तुका म्हणे भेदाभेद मला घ्या पण अनुभवाचे बोलायचे अनुभवाचा पण हा देव नटला नाना परी भरून उरला जनाचरी महाराज हा
दुसरी वस्तू जसं सोनाराच्या दुकानामध्ये सोनं सोडून वस्तू नाही. हे बाळी बागडी बागडी बुगड्या हे रूपाने येतं पण आहे सोनच. काय तसं हे जग नाहीच. अवघा जनार्दनी ऐशी ऐकत आली होती साधू जन. एका जनार्दनी पाहणी निजगुण झाली संध्या संदेह माता गेला. सहज करणे होय ब्रह्मार्पण हे जन नव्हे अवघा. हे प्रबोध हे लक्षण आहे प्रबोधाचं. हा सगळा परमार्थ म्हटलाय मला तसा बुद्धीचा मग कल्पित भेद करायचा मग त्याला देव करायचा आणि आपण भक्त व्हायचं. म्हणून ज्ञानाला प्रबोध काय एक हा भंगी त्यांचा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव का बरं नको. दर्शन कर खेळात जसे पद आडवे येतात ना. तुम्हाला हरिबोल खेळायचं आहे सर म्हणजे आणि तुमचा शिपाई त्याच्यात येईल. तुमचा असणार कलार्क त्याच्यात येईल. तुमच्या हाताखालचा खालचा टेबल त्याच्यात येईल. तुम्ही बी त्याच्यात येते. त्याच्यात परत अजून शिडियल येते आणि हरिबॉलची तुमची टीम तयार झाली. आता तुम्ही जर पद घेऊन जर हरिबॉल मध्ये उतरले तर ते मग आता हे पद अडचण नाही ठरणार का खेळाला. तस हे आत्मपद ब्रह्मपद हे अडचणी खेळाला. भक्तीला अडचणी भक्तीला पद प्रतिबंध आहे पदाचे. मगच बरं सांगा नाथ सांगू ज्ञानाने सगुण ओस केली. काय केलं ज्ञानाने सगुण ओस केलं म्हणजे आता ज्ञान झालं म्हणजे आता निर्गुण ब्रह्म करायला सगुण सगळं खोटे. आता कोण तेवढा जाईल म्हणजे ओस केलं करायचं कारण अडचण होतो भक्तीला. पण तीच गोष्ट जर मला जर समजा की अडचण जर बाजूला केला मग आता दायवर उपमत गोपिकाला म्हणा ठेवून त्याच्या चरणावरी माथा. का बरं कारण निर्गुणी तो माझे नाही समाधान आहे ना. तुझे विटेवरले पाय आम्हाला दवाचा त्याच्यात जो आनंद आहे ते निर्गुणच नाही. आणि निर्गुण जर आनंदच होता तू काय ते सोडून खाली आला असता. त्या सुखा कारणे देव विनावरा वैकुंठ जोडून संत सदगी राहिला. धन्य धन्य संताचे सदन त्यांच्या गावामध्ये ना लक्ष्मी सहित शोभे नारायण. तिला जर आनंद होता योगा खाली आला नाही खरं. तिथं जर त्याला आनंद होता रट असं आहे आनंद इथंच आहे का. म्हणून संत म्हणतात नको आम्हाला आता हे मुक्ती नको वैकुंठ नको वैकुंठ नको मुक्ती नको घेई नाही जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधवया. मुनी मुक्त झाले घेणे गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ वैकुंठाशी आम्हा नको जाडू हरी. वासुदेव पण सर्व का करते जाऊन काय करावं. ध्रुव पस्तावला मला ध्रुव पस्तावला पण कधी कळाल त्याला नाही खरा आनंद मला जवळ पोरण नाही ना लग्नाला जायचं नाही हाऊस. लग्नाला जायची आई नको बाया नको एवढी नको बाया ते यायचं आणि मला असा ओळख होता मला का सावली नाही बसायला नसतं मग लग्नात मग काय काय होतं हे तिथं गेल्यावर कळत. कधी कळत कधीची खाप सुद्धा मला दूध जलता है पानी जलने के बाद दूध जलता है पानी जलने के बाद आदमी समझ जाता है लेकिन बर्बाद होने के बाद. दूध कधी जळतं जोर पाणी जळत नाही जोर दूध जळत नाही. पाणी जळालं की दूध जळत असतं तसं माणसाला तर वर कळत नाही जोपर्यंत पारवा कळ होत नाही. आणि मग कळत आता काय आम्हाला शाळेत नव्हतं म्हणून काय फायदा नाही. शाळा शिकलं यायला लागलं हे शाळेत काही मजा येईल गोटी आणण्यात मजा येईल. पण मला आपल्याला शाळेची किंमत कळते आज. कारण ही गोष्ट मला त्यावेळेस कळत होती मला जेव्हा हातातून गेली असती जवळ हातात येतो पण पाय करत नाही. आणि मला असे महात्म्यावर आम्हाला हे संसार सत्य वाटतो आणि महात्म्याला संसार मिथ्या आहे. लटका व्यवहार
तेच महाराज मला विषयी भेटते. मला कल्पना करा, मला ज्ञानोबाबद्दल चिंतन केलं तर ज्ञानोबाला महाराज विसोबा खेळताना कोणी ताप दिला? विसोबा खेळताना जेवढा ताप दिला तेव्हा कोणीच नाही दिला महाराज. मुक्ताबाईला, ज्ञानोबाला, निवृत्तीला ज्ञानोबाच्या तोंडात मारली असं म्हणतात. भड्या बसवणामध्ये छाती पात मारली, जोडी फाडली, मुक्ताबाईच्या काळात मारली खापाला गेल्यानंतर. एवढं सगळं झालं महाराज, तरी पण महाराज महात्म्याची एवढी महात्म्यात आहे महाराज. नामदेवाची गुरुवारीची योग्यता दिली विसोबाला. एवढं केलं ते खरं म्हणून त्यांनी जाणलं काय खोटं होतं म्हणून जाणलं. ज्ञानोबाने हे सगळं खोट्यात जमा झालं आणि शरण आल्यानंतर महाराज त्यांना नामदेवाचं गुरुवारीची योग्यता दिली. हे महात्म्याचा माझा विषयी विरक्तता आहे. ही महात्म्याची विषयी विरक्तता आहे. त्याला दाबवता भाव कसलाच नाही. सर्वदा संतुष्ट असतो. सुख आलं तरी संतुष्ट, दुःख आलं तरी संतुष्ट. व्यापक स्वतः व्यापक असतो. हा निश्चय असतो, निर्धारण निश्चय असतो त्याचा असा किंवा आपण तोच हरिकरणामध्ये नाचत असतो. अजून काय मला शहाणपणा, जाणपणा हे बाजूला ठेवतो आणि मला रोज आहे रोज काही आणि मला आपण कसं मागतो वस्तीकर वर होतो. या चौथे
वासुदेव प्रकरणातील उच्च कोटीतला अभंग महात्म्याची जो पूर्णत्वेला पोहोचलेला जो महात्मा आहे ना, त्या महात्म्याचे सर्व जीवनशैली या अभंगाप्रमाणे असते. सर्वात अवमान असतो याच्यातून अलिप्त असतो. सर्वात कसं असतं, 3 प्रकारचे नारळ सांगतात. एक नारळ कवळा असतो, मला चिकटलेला संसार निघतच नाही कळून मला. दुसरा नारळ मला सारखा असतो, सारख्या नारळासारखा आहे. आणि एक नारळ मला आतमध्ये मोकळा असतो, हालनाची गटगट वाढवली की मला हलगत बाजूला पडतो, दंत सोडा जात नाही. तसा महात्मा असतो महाराज, या कौकीला सोडलेला असतो. या कौकीला देहरूपी कौकीने सोडलेला असते, आतमध्ये बसतो आणि गटगट हालत असतो. जीव खवून कसायला कसा असतो, घाण कोकळाची घाणच पाहिजे गेले तासभर ठोक नाही मला जीवन का बरं म्हणजे वाशीनाथ म्हणजे का चक मातीला हात लागेल म्हणजे पोलीचा लागायला हात नाही मातीला लागेल. इतक्या जीवाच्या बद्दल मला काम घडत म्हणूनसाठी मंडळी महात्मा अशा पद्धतीने असतो, असं आपण राहावं. कसं राहावं, पक्षी अंगली उतरती एका गुंतवणी असावी तैसे असावे. वस्ती कर वस्ती आला, प्राप्त काळी उधवणी गेला तैसे असावे. असावे करावं नाही असं नाही. महाराज अगदी भावकीपेक्षा चांगला संसार करावा, पण गुतून नाही करावा. संसार करावा तर नाही करावा, पण गुतून नाही करावा. गुतून केलेला धोक्याचा आहे. तेथ नागुडे तू आतुडे वारा जायचा देहादी संसारी गुंपिलेशे वाघुडे तेथे नातुडे वाघुडीचा महात्मा संसार या देहादी संसार. महाराज ही जाणीव शहाणीव हे ओझ बाजूला टाकून आपण वस्ती करासारखा महाराज त्यानुसार सांगतात. जसे उन्हाच्या पाणी गुरुमानाच्या झाडाखाली पाणी घेऊन बसतात, जवळ मुले जवळ झाडाखाली बसतात, मारामारी करण्यात ते झाडासाठी कोणाला कथा शिका आणते पण बसते. आणि मला जर ऊन संपलं की करायला जोपर्यंत प्रारब्ध आहे मला तोपर्यंत यावं लागलं. मला प्रारब्ध संपलं जावं लागेल. ही जिंदगीची रेल्वे, ही जिंदगीची रेल्वे येणार. तिच्यामध्ये किती येते तर किती चढत येते, किती उतरत, ज्याचं तिकीटची तिथपर्यंत जाते. तिकीट संपलं की उतरावं लागत असतं. पण महाराज उतरण्याबद्दल कोणी रडत नाही, कारण त्याला माहिती आपल्याला घडीवर संबंधी. तशी जीवनाची रेल्वे याच्यामध्ये आई बाप भाऊ बहीण सगळे येतात, ज्याचं आयुष्य संपलं ते उतरत असतात.
आणि महाराज एक जात आहे तुझ्या शोक आहे पुढे अंतरी तोही जात आहे खरं म्हणून तो महाराज म्हणून त्याला दुःख आहे. पण महात्म्याचं तसं नाही महाराज. हे असणारी जी संसाराविषयी आणि ही सगळी जाणीव शहाणी हे ओझ टाकून देतो. आणि महाराज मग आपण वस्ती करतो तसे संसार या संसारामध्ये वस्ती करासारखा महाराज. आता या ठिकाणी एवढे लोक आले मला उद्या काम झालं त्यांना काय चिंता आहे का माझा हात कलम दिला पाहिजे काही केलं तरी वस्ती करा आपल्याला काय चिंता आहे का गळायला लागलं पुढे जाऊ काय चिंता आहे. जसं त्या वस्ती करायला मुक्कामाला प्रवासी असतो मला प्रवासी फिरत येतो वळकुटी सोडितो झोपतो सकाळी बसवून खरा लागतो तसा या ठिकाणी सर्व आहे. महात्मा या पद्धतीने राहत असतो आणि तोच महात्मा धर्मी तो का करी जागा नको वासपो आवडा आहे शांका अंगी पुढे उघडी इकडे जाणार जाणार कोण तरी म्हणा पारधीच्या फळा जाण्याचे निसा धाग्या चिंतन म्हणा तुझे खंडे तरी उरला उड्या उघाले आपण बाहेर न लगे ठावा हुंडावा. ही गोष्ट अशी महाराज आपण ब्रह्मरूप आहोत आणि हा संसार सगळा नाश काय कसा आहे हा संसार येरते बाईके पुढं काय आधी नाही अंती नाही आणि हौसाची बी नाही असं एवढं संसार. यो महात्माला कळाल्यामुळे मला आपण वस्तीकारावर कसे संसारी धान्य जगी होती हरिरंगी नाते ज्ञानेश्वर एका जनार्दनी नित्य हरिते सतत मला तो हरीचं कीर्तन करतो आसनी सेनी हरीचं चिंतन करतो आसनावर बसला झोपला जागल्याने उभा नारायण काय सकाळी तुकाराम महाराज म्हणजे झोपून चिंतन केलं तर नारायण उभा असतो निधड्या जागा निधड्यानी जागा उभा नारायण महाराज निधड्या निधड्याचे उभा असतो महाराज अशी गोष्ट आहे म्हणून सांगते महाराज एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसनी शयनी सदा हरीचे चिंतन मंडळी संसार करावंच लागेल.
ध्यान संबंधाने कर्म जोडले कर्म चुकणार नाही. पण कर्म करीत असताना कर्मामध्ये काम काही म्हणा राम जाईल भाऊ सर्व सुख होईल दुःखाचे मला आत्मचिंतना करायचं भगवंताचं सर्वचिंतना जर कर्म केलं तर ते कर्म निष्कर्म स्थिती नैष्कर्म स्थिती म्हणतात त्याला. मला ते कर्म असं होतं मला म्हणूसाठी नामचिंतना कर्म करा. कसं करावं? नामचिंतना कर्म धर्म त्यांचा झाला नारायण त्यांचेही पावन दिली. एक समज होते आपलं आपण ठरवायचं जीवनामध्ये जीवनाच्या शैलीमध्ये कसं बसवायचं हे त्याचं त्यांनी करून घ्यायचं. संतांनी गोष्ट केली तशा पद्धतीने त्यांना परिस्थिती आली. ती परिस्थिती आपल्याला त्यांनी वागून दाखवली. आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला. महात्म्याचं नक्की काय असेल आपल्याला महात्मा कळत असतो पण आपल्याला अनुमान लावायला काय अर्थ या अभंगाचा संबंध आहे. नाथांच्या अभंगाचा संबंध आहे अनुमान लावणं गरजेचं आहे. म्हणून साठी थोडा प्रयत्न केला. खरंच महाराज नानाबाबांचं बापूंचं श्रीपादोबांचं रामदाबाबांचं पांडुरंगाबांचं या चापोरीमधलं जीवन होतं या महात्म्याचं या चापोरीमधलं जीवन होतं. आपल्याला सांगितले असं की आपल्याला दिसताना कळत नव्हती पण आतमध्ये स्थिती त्यांची तशी होती. तशीच आपली स्थिती पांडुरंगाने करावी सद्गुरूंनी करावी बापूंनी नानांनी आपली अशी स्थिती करावी अशी त्यांच्या चरणी विनंती करावी या निमित्ताने. देवा तुम्हाला जशी स्थिती दिली तशी आमची स्थिती करा. आम्हालाही तुम्ही ज्या ठाया गेले त्या ठाया आम्हालाही घेऊन जा. आम्हालाही त्या असणाऱ्या आत्मपदापर्यंत पोहोचवा कारण आम्ही तुमचा पदर धरलाय. आम्ही तुमची करंगळी धरली. आम्ही तुमचा हात धरलाय. आता आम्हाला सोडू नका. आम्ही अनाथ आहेत अपराध आहेत पतित आहेत आगळा आहे परी पाया वेगळा नका करू. मी अनाथ अपराधी सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडे पण तुम्ही मला वेगळं करू नका अशी बापूंच्या नानाची त्यांनी विनंती करून महाराज त्यांना ह्या अभंगाच्या प्रमाणे आमची स्थिती व्हावी अशी त्यांनी विनंती करून मला सेवेला पूर्ण महाराज